नमस्कार, मैं प्रेम सिंह जनाला। नेशन इंडिया न्यूज़ में आपका स्वागत है। बदलापुर पश्चिम में चैत्र नवरात्रि के अवसर पर माता की चौकी कार्यक्रम का आयोजन किया गया। यह कार्यक्रम भारतीय जनता पार्टी बदलापुर की महिला मंडल ने प्रस्तुत किया था। कार्यक्रम माजी नगर सेविका प्रणीता ताई कुलकर्णी के निवास स्थान पर रखा गया था। इस कार्यक्रम में भारतीय जनता पार्टी बदलापुर शहर महिला आघाड़ी की कार्यकर्ताओं ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। कार्यक्रम में बदलापुर शहर की महिलाओं द्वारा भजन कीर्तन का कार्यक्रम प्रस्तुत किया गया। विशेषतः ऋतु वर्ल्ड महिला मंडल द्वारा भजन गायन का कार्यक्रम प्रस्तुत किया गया था। कार्यक्रम का विशेष आकर्षण रहा हर हर मोदी घर घर मोदी वाला गीत। बदलापुर पश्चिम की महिलाओं ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। इस आयोजन में मुख्य रूप से माजी नगर सेविका प्रणीता ताई कुलकर्णी ने और महिला आघाड़ी अध्यक्षा प्रतिभा सिंह ने माता की आरती एवं प्रसाद के साथ कार्यक्रम का समापन हुआ। नमस्कार, मी प्रणीता कुलकर्णी, माजी नगर सेविका। बॅरेल रोड मध्ये आम्ही दरवर्षी माताजीचा चौकी असा एक कार्यक्रम राबवत असतो। ज्या माताजीच्या चौकीला संख्य महिला आलेल्या आहेत, त्या महिलांनी भजनामधनं लोकांना आशीर्वाद दिलेले आहेत आणि माताजीचे आशीर्वाद घेतलेले आहेत। यापुढं त्या भजनामध्ये पण मोदीजींचं एक गाणं त्यांनी तयार केलेलं होतं। त्या गाण्यामधनं मोदीजींना त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत आणि यापुढे मोदीजीच आम्हाला पंतप्रधान पाहिजेत, ह्या सर्व महिलांची इच्छा आहे। याच्याबद्दल असं मला सांगायचं की महिलांचं एवढं मला प्रेम आहे, लोकांपर्यंत मी पोचते आणि लोकांची कामं करते। आवर्जून करून महिलांची कामं मी आवर्जून करत असते। प्रत्येक व्यक्तीचं काम मी मनापासून करत असते। त्यामुळे महिलांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की त्यामुळे त्या महिला माझ्या भरपूर प्रमाणात कार्यक्रमाला येत असतात। मैं माधुरी विपट वार्ड क्रमांक 22 की वार्ड अध्यक्ष हूँ और मैं प्रणीता ताई को 10-12 साल से जानती हूँ। त्यांचा प्रेमळ, अतिशय प्रेमळ स्वभाव आणि सगळ्यांना जाणून घेणं आणि प्रत्यक्ष त्या सगळ्यांना नावानिशी ओळखतात, हे म्हणजे त्यांची एक खासियत आहे। आणि छोट्यातलं छोटं काम असू दे, मोठ्यातलं मोठं काम असू दे, त्या चुटकीसरशी सगळ्यांना सहकार्य करतात आणि प्रत्येक काम ते पूर्ण झाल्याशिवाय त्या चैननी बसणार नाही। आणि असं आणि त्या जे सगळं काम एकदम छान त्यांचं असतं आणि त्या सगळ्या कामामध्ये आघाडीवर असतात आणि त्यांनी या वार्डामध्ये भरपूर विकास केलेला आहे। रस्ते म्हणा, गटारी म्हणा, हे म्हणा, बाकी पर्सनल प्रॉब्लेम, सामाजिक प्रॉब्लेम, त्या अतिशय निष्ठेने सगळं काम तत्परतेने करून आणि सगळ्या जे आपले जे रहिवासी आहे त्यांना अतिशय प्रेम देतात ते आणि ते प्रेम मिळवतात आणि असं त्यांचं सहकार्य सतत राहू द्या आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत। आणि छोटे छोटे कार्यक्रम का असू नये, प्रत्येकाला पर्सनली आमंत्रण देऊन पर्सनली सगळ्यांना एकत्र करून आणि असं ते सगळं कार्यक्रम राबवतात आणि त्याला पार पाडतात आणि सगळ्या जणी उत्साहाने त्यांच्या पाठीशी
नक्कीच करतात आणि त्याचा लाभ आम्हाला कायम मिळावा असं वाटतं. आमच्या प्रणिताताई माजी नगरसेविका ह्यांच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत आणि त्या प्रचंड ह्यांनी चांगलं काम करतात आणि त्यांनी असंच करावं. हां, आणि आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी आहोत आणि त्याच निवडून येणार आहेत. आलेली आहे पण आता माझी नवीनच मैत्रीण झालेली आहे, तर यांनी आता आमच्या सगळ्या तुवडचा आणि सगळ्यांचा त्यांना पाठिंबा राहील आणि ह्या माझ्या सगळ्या खास मैत्रिणी आलेल्या आहेत, तर त्यांनी सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं आणि याच्यासाठी मोदी सरकारला निवडून आणावं. बस एवढं पाहिजे आम्हाला, बाकी काही आणि त्यांचा सगळ्यांना सपोर्ट राहील. पुढचे कार्यक्रम ते व्यवस्थित करतील. माता रानी का आशीर्वाद है प्रणिताताई के ऊपर और मैं चाहती हूँ सदैव माता रानी का आशीर्वाद इनके ऊपर बरसता रहे, इसी तरह ये आगे दिन पर दिन बढ़ती रहे और हम इनके पीछे कदम से कदम मिलाकर चलते रहे. सभी बहनों से यही अनुरोध है कि इनको जिताना है और कमल का फूल खिलाना है. तो आपका जो ये कार्यक्रम रहेगा हमेशा इसी तरह इतने सहयोग में, इतने एकजुटता में रहेगा, उसके पीछे क्या कारण है? सर इतना ही नहीं, बहुत भव्य कार्यक्रम होने वाला है और इससे ज्यादा भी जनसंख्या आने वाली है. ये तो शुरुआत है, धीरे धीरे. अच्छा, इस कार्यक्रम के विषय में, आज के विषय में बोलिए, 2 शब्द बोलिए. आज के विषय बहुत ही अच्छा है, सभी बहनों का सहयोग रहा है, सब टाइम पे आई और सबसे ज्यादा प्रणिताताई का सहयोग है. प्रणिताताई का इतना अच्छा सहयोग रहता है कि कभी रात को या सुबह कभी भी इनको बुलाओ ये दौड़ी जाती है और प्रणिताताई के नाम पर जो दूर दूर तक सुनता है वो जरूर दौड़ जाता है. बहुत अच्छा. और नवीन डेव्हलपमेंट म्हटलं की तिथे थोडीशी दुर्लक्षता असते, पण हे रितुवा नवीन डेव्हलपमेंट आहे. त्या एरियात प्रणिताताई कुलकर्णी अतिशय चांगलं काम करतायत. स्वच्छता, आमचा कचरा निर्वाह वगैरे हे अतिशय चांगलं काम करतात. त्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत सदैव आणि त्यांनी असंच काम करावं आणि आम्ही त्यांच्या पाठीशी सतत उभे राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.